नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण घरातल्या घरात मसाला डोसा कसा बनवायचा तो पाहणार आहोत आणि या मसाला डोस्यासोबतची ही जी बटाट्याची भाजी आहे ती पण कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. कागदापेक्षा पातळ तुम्ही एवढे क्रिस्पी आणि एवढे पातळ असे डोसे घरच्या घरी बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी पीठ घेतलेलं आहे. हे इडली डोसा उत्तप्प्यासाठी मी एकच पीठ वापरते आणि हे पीठ कसं बनवायचे याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. तर त्याचबरोबर आपण इथे बटाट्याच्या भाजीसाठी जे लागणारं साहित्य ते पाहूया. इथे साधारणतः 4 बटाटे मी उकडून घेतले, त्याची सालं काढून असं स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी वाटत असेल तर खिसूनसुद्धा घेऊ शकता, म्हणजे फक्त गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत. एवढं स्मूथ आपल्याला हे बटाट्याचं स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे एक मोठा कांदा घेतला आहे. कांदा असा बारीक चिरून घ्यायचा. इथे आपण थोडंसं हिंग घेतलेलं आहे. 1 चमचा आपण इथे लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. 1 मोठा चमचा साधारणतः मी उडदाची डाळ घेतली आहे. आणि त्याचबरोबर आपण इथे थोडंसं साहित्य घेतलं आहे. बघा, एका प्लेटमध्ये मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा मी इथे जिरं मोहरी घेतलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा घ्यायचं इकडे. इथे चवीनुसार आपण मीठ वापरलं आहे. त्याचबरोबर इथे आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात. मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या अशा अगदी बारीक चिरून घ्यायच्या. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता. तर फक्त आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. तर चला आपण आता सगळ्यात अगोदर भाजी बनवून घेऊया. तर कढाई मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. अगदी थोडं तेल आहे, जास्त नाही टाकायचं. 1-2 चमचे जरी टाकलात तरी चालेल. जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता, कोथिंबीर या सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. 1 चमचा हिंग वापरले. हिंगामुळं खमंगपणा येतो भाजीला. आणि ही उडदाची डाळ, तर उडदाची डाळ टाकू शकता तुम्ही यात. ही ऑप्शनल आहे, जर आवडत नसेल तर अवॉइड करू शकता. आणि या बदल्यात तुम्ही मटारचे दाणे टाकू शकता. हिरवे मटार जे असतात ते सुद्धा वापरतात बरेच जण. इथे आपण लसूण अद्रकची पेस्ट वापरली आहे, त्याच्याने छानपणे टेस्ट येते आपल्या भाजीला. खूप सोपी पद्धत आहे. घरच्या घरी तुम्ही अगदी पेपरसारखे डोसे बनवू शकता. फक्त तुमचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित फर्मेंट झालं पाहिजे. तुमचं बॅटर जर व्यवस्थित फर्मेंट झालेलं असेल तर कुठलाही साऊथ इंडियन डिश तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर हळद टाकायची व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीरही ॲड करूया आपण. व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे उकडलेले बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेतलेत ते स्मॅश केलेले बटाटे यात टाकून द्यायचे. अगदी झटपट होणारी भाजी आहे. तर ही भाजी डोश्यासोबत खूप छान लागते, अप्रतिम लागते. तर बघा, इथे आपले भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर आता मी थोडीशी कोथिंबीर याच्यावर टाकणार आहे आणि अशा प्रकारे ही भाजी आपण काढून घेणार आहे. तर आपली भाजी इथं तयार झाली आहे मस्तपैकी. झाकण लावून तर ही भाजी साईडला काढून घेऊया आपण. आणि आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूया. तर जे पीठ होतं त्यातलं थोडंसं पीठ मी यात वापरणार आहे आणि या पिठामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. कारण डोशाचं पीठ पातळ असतं आणि हे पीठ साधारणतः मी सगळ्या डिशेससाठी बनवलेलं होतं. त्यात मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे. तर कॅमेऱ्यामध्ये मी ते दाखवायचं विसरली आहे. तर 1 चिमूटभर साखर टाकलेली आहे मी आणि त्यात असं थोडंसं पाणी टाकून छानपैकी असं पातळ करून घ्यायचं बॅटर. म्हणजे साखरेमुळं छानपैकी एक कलर येतो डोशाला. त्यासाठी थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आणि अगदी असं पातळ आपण पीठ बनवून घेतलं आहे. तर आता आपण इथे नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे. थोडासा पॅन गरम करायचा, म्हणजे तवा गरम झाला की मग त्यावर थंड पाणी टाकायचं. ही जी प्रोसेस आहे खूप इम्पॉर्टंट आहे. डोसे बनवण्यासाठी जे टेम्परेचर लागतं तव्याचं ते तयार करतो आहे आपण इथे. तर आता आपण व्यवस्थित टेम्परेचर कमी झालं की आपल्या तव्याचं मग त्यावर अशा प्रकारे डोशाचं पीठ टाकून हव्या त्या साईजचे तुम्ही डोसे बनवू शकता. तर पहिला डोसा नेहमी थोडासा रुळायला वेळ लागतो, म्हणजे तवा रुळायला वेळ लागतो. त्यामुळं पहिला डोसा तुमचा थोडा तुटका फुटका झाला तरी चालेल. अगदी आपण घरच्या घरी अशा प्रकारचे अगदी सोप्या पद्धतीने डोसे टाकू शकतो. हव्या त्या साईजमध्ये तुम्ही टाकू शकता. तुमचा तवा मोठा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने डोसे टाकू शकता. फक्त लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पीठ स्प्रेड करता त्यावेळेस फक्त गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. जर तुमचा तवा खूप तापलेला असेल तर ते पीठ चिटकलं जातं खाली. तर छानपैकी आपण डोसा व्यवस्थित स्प्रेड केलेला आहे. कुठंही एक्स्ट्राचं बॅटर वगैरे ठेवायचं नाही, नाहीतर मग डोसा थोडासा मऊ होऊ शकतो. तर सगळं इव्हनली स्प्रेड झालं आणि थोड्या वेळाने ते थोडंसं कोरडं वाटलं पीठ की मग त्यावर अशा प्रकारे तेल सोडायचं चारही बाजूने. म्हणजे आपोआप हा डोसा उठून येतो तव्यावरती. चारही बाजू त्या सुट्ट्या होतात आणि अगदी डोसा आपला हा वर येतो, क्रिस्पी होतो एकदम.
खूप सोपी पद्धत आहे, काहीही करायची गरज नाही आहे. अगदी तुम्ही त्या पिठापासून एक ते छान एवढे पातळ डोसे बनवू शकता. बघा किती क्रिस्पी झालेला आहे. अगदी ट्रान्सपरंट डोसा आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल आणि डोसा नेहमी एकाच साईडने भाजायचा असतो. तर बघा किती छान कलरही आलेला आहे. अगदी गोल्डन कलरचा आपला इथे डोसा तयार आहे. तर साखरेमुळं थोडासा असा गोल्डन छान कलर येतो. तर डोसा तयार आहे. तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी पेपरपेक्षा सुद्धा पातळ आपला इथं डोसा तयार आहे. तर मसाला डोसामध्ये तुम्ही ज्यावेळेस डोसा खाली घेत असता त्यात भाजी भरली तरी चालेल किंवा सेपरेटली असं तुम्ही सर्व केलं तरी चालेल. इथे मी ओनियन टोमॅटोची चटणीसुद्धा घेतलेली आहे. या चटणीची रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. बघा डोसा किती क्रिस्पी झालेला आहे. अगदी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवला. तर अशा प्रकारचे डोसे तुम्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने लहान मुलांसाठी आपल्या मोठ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर नक्की ट्राय करा. त्या पिठाची रेसिपी जी आहे तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर खूप सोप्या पद्धतीने आपला मसाला डोसा तयार आहे. तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.